मार्केटिंग करायला शिकावं तर फिनोलेक्स पाईप अँड फिटिंग्स कडून शिकावं. बघा ना, आळंदीवरून पंढरपूरला वारी चाललेली आहे. वारीमध्ये वारकरी सांप्रदायिक लोकांना त्यांना पिशव्या वाटल्यात आणि पिशव्यावरती फिनोलेक्स पाईप अँड फिटिंग्स लिहिले. ह्यामुळं एक गोष्ट त्यांच्या ब्रँडची झाली की एकतर फिनोलेक्स पाईप हा ब्रँड एक ड्युरेबिलिटी चांगली क्वालिटी म्हणून ओळखला जातो आणि त्यांना पिशव्याही तशाच बनवल्यात. ह्या पिशव्या एक दिवस नाही, 2 दिवस नाही, तर महिन्यान वर्ष टिकणार. आणि जोपर्यंत ती अस्तित्वात आहे पिशवी, जी हँडबॅग्स वापरली जातात, जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत स्वतःच्या ब्रँडच्या मार्केटिंगसाठी एक्सपेन्स केलेला पैसा हा तोपर्यंत काम करणार. फक्त एका दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी लावलेला एक्सपेन्स काम करणार नाहीये. तर जोपर्यंत ती वस्तू ह्या अस्तित्वात आहे तोपर्यंत स्वतःच्या ब्रँडची मार्केटिंग होत राहणार आहे. तर म्हणजे की मला ह्यातून सांगायचं हेच आहे, जे पण काम करा विचारपूर्वक करा आणि त्या कामामधून एक दिवस नाही तर जास्त दिवस कसं आपल्याला म्हणजे जास्त फायदा कसा घेता येईल ह्याच्यावरती काम करा. सल्यूट आहे या फिनिक्स पाईपची मार्केटिंग टेक्निक ज्यानं ही यूज केली आता पिशव्या बनवण्याची त्या पर्सनला. यार खरंच जे डोकं लावलं ना एकदम एक्स्ट्रीम लेवलला, त्याचा यूजही चांगला झाला लोकांना आणि त्यांच्या ब्रँडची मार्केटिंग ही झाली. जय महाराष्ट्र.